नमस्कार. माझ्या लाडक्या आणि आदरणीय मेष राशीच्या भगिनींनो आणि बंधूंनो, ज्योतिष गुरु परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज 22 जुलै 2026 हा दिवस तुमच्या आयुष्यात कोणकोणते मोठे आणि आश्चर्यकारक बदल घेऊन आला आहे, याबद्दलची अत्यंत महत्त्वाची आणि गुप्त माहिती आपण आज जाणून घेणार आहोत. जर आज तुम्ही तुमच्या राशीचे हे राशी भविष्य शेवटपर्यंत ऐकले नाही, तर कदाचित तुमच्या हातातील एक खूप मोठी संधी निसटून जाऊ शकते. त्यामुळे व्हिडिओला आत्ताच एक प्रेमळ लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये आपल्या लाडक्या स्वामींचे नाव श्री स्वामी समर्थ नक्की लिहा, जेणेकरून आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत शुभ आणि मंगलमय ठरेल. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. आपण सगळेच जण आपापल्या आयुष्यात अनेक स्वप्न डोळ्यांसमोर ठेवून अहोरात्र मेहनत घेत असतो. कधी यश मिळते तर कधी पदरी निराशा येते. पण कधी कधी ग्रहांची आणि नक्षत्रांची अशी काही जुळवाजुळव होते की संपूर्ण आयुष्य एका क्षणात बदलून जाते. आज 22 जुलैच्या या विशिष्ट दिवशी मेष राशीच्या जातकांसाठी ग्रहांची स्थिती अत्यंत रंजक आणि गूढ वळणावर येऊन ठेपली आहे. मंगळाची ऊर्जा आणि इतर ग्रहांचे अनुकूल गोचर तुमच्या पत्रिकेत एक वेगळेच तेज निर्माण करत आहे. आजचा हा दिवस तुमच्यासाठी सामान्य असणार नाही, तर तुमच्या जीवनाला एक नवी दिशा देणारा एक टर्निंग पॉइंट ठरणार आहे. सकाळच्या वेळी जेव्हा तुम्ही झोपेतून जागे व्हाल, तेव्हापासूनच तुम्हाला हवेत काहीतरी वेगळेच कंपन जाणवू लागेल. मनात एक अज्ञाताची भीती असली तरीही त्यासोबतच एक अनामिक उत्साह आणि आत्मविश्वास तुमच्या देहबोलीतून दिसून येईल. बऱ्याच दिवसांपासून ज्या गोष्टींची तुम्ही वाट पाहत होतात, ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला मिळत नव्हती, त्या सर्व प्रश्नांची उकल आज हळूहळू होऊ लागल्याचे तुम्हाला जाणवेल. कामाच्या ठिकाणी आजचा दिवस तुमच्यासाठी फार मोठी परीक्षा पाहणारा असला तरी तुमची रास ही अग्नितत्वाची असल्यामुळे तुम्ही प्रत्येक संकटावर अगदी सहज मात कराल. तुमचे विरोधक आज तुमच्यासमोर उभे राहण्याचे धाडस करू शकणार नाहीत, कारण आज ग्रहांची साथ थेट तुमच्या बाजूने असणार आहे. व्यापाऱ्यांचा विचार केला तर आजचा दिवस आर्थिक घडामोडींसाठी खूप काही नवीन घेऊन आला आहे. जर तुम्ही एखादी नवीन गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल किंवा एखादा मोठा व्यवसाय सुरू करण्याच्या तयारीत असाल, तर आजचा दिवस तुम्हाला एक उत्तम संकेत देईल. मात्र घाई गडबडीत कोणताही मोठा निर्णय घेणे टाळा. आज एक असा प्रसंग तुमच्या आयुष्यात येईल जो तुम्हाला भविष्यातील आर्थिक संकटांपासून वाचवेल. पैशांची आवक आज अपेक्षेपेक्षा चांगली राहील. जुनी अडकलेली येणी बाकी आज अचानक हातात पडल्यामुळे मनाला एक वेगळाच आनंद होईल. पण त्याचबरोबर खर्चावर थोडे नियंत्रण ठेवावे लागेल, कारण चैनीच्या वस्तूंवर पैसा खर्च करण्याची तुमची आज तीव्र इच्छा होईल. तुमच्या कौटुंबिक आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचे तर मागील काही दिवसांपासून घरात जे तणावाचे आणि दुराव्याचे वातावरण तयार झाले होते, ते आज दूर होण्यास सुरुवात होईल. घरातील वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद आज तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहतील. तुमच्या जोडीदारासोबत जर काही गैरसमज झाले असतील तर आज संध्याकाळची वेळ त्या सर्व गोष्टींवर फुंकर घालणारी ठरेल. एक गोड संवाद तुमच्या नात्यातील दुरावा संपवून टाकेल. तुमच्या मुलांच्या प्रगतीकडे लक्ष देणे आज अत्यंत गरजेचे ठरणार आहे. त्यांचा एखादा निर्णय तुम्हाला थोडा चिंतेत टाकू शकतो, परंतु वेळीच तुम्ही त्यांच्याशी प्रेमाने बोललात तर परिस्थिती नियंत्रणात येईल. आता या संपूर्ण प्रवासात तुमच्या आरोग्याची स्थिती कशी राहील हे जाणून घेणे सर्वात जास्त महत्त्वाचे आहे. आज मेष राशीच्या जातकांनी आपल्या आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करून चालणार नाही. कामाचा अतिताण आणि सततची धगधग यामुळे डोकेदुखी किंवा रक्तदाबाचा त्रास उद्भवू शकतो. सकाळच्या वेळी थोडे चालणे, योगासने करणे आणि ध्यानधारणा करणे तुमच्यासाठी औषधाचे काम करेल. खाण्यापिण्याच्या सवयींवर थोडे नियंत्रण ठेवा. बाहेरचे किंवा तेलकट अन्न टाळल्यास आजचा दिवस शारीरिकदृष्ट्याही अत्यंत आनंदात जाईल. तुमचे मन जितके शांत ठेवाल तितके तुमचे शरीरही निरोगी राहील आणि आज तुम्हाला या गोष्टीचा प्रत्यय वारंवार येईल. आपण आत्तापर्यंत पाहिलं की करिअर, पैशांची स्थिती, कुटुंब आणि तब्येत या सर्व आघाड्यांवर आजचा दिवस संमिश्र परंतु सकारात्मक ऊर्जेने भरलेला आहे. पण थांबा, या व्हिडिओमध्ये पुढे एक अशी अत्यंत महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे जी कदाचित तुमचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकण्यास सक्षम आहे. ही गोष्ट ऐकल्यानंतर तुमच्या विचारांची दिशा पूर्णपणे बदलून जाईल. पण त्याआधी जर तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेली ही माहिती तुमच्या खऱ्या आयुष्याशी जुळताना जाणवत असेल तर व्हिडिओला पुन्हा एकदा लाईक
करा आणि कमेंटमध्ये सांगा की आजचा हा दिवस तुम्हाला कसा अनुभवायला मिळत आहे. तुमचा प्रत्येक लाईक आणि कमेंट आम्हाला अशाच नवीन आणि अचूक माहिती शोधण्यासाठी ऊर्जा देतो. आता आपण त्या गूढ आणि अत्यंत प्रभावी संकेताकडे वळणार आहोत, ज्याची मी मघाशी तुम्हाला आठवण करून दिली होती. आज दुपारी किंवा संध्याकाळच्या सुमारास तुमच्या आयुष्यात एक अशी व्यक्ती प्रवेश करू शकते किंवा एक अशी बातमी तुमच्या कानावर येऊ शकते ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. ही गोष्ट तुमच्या व्यावसायिक किंवा वैयक्तिक आयुष्यातील एका मोठ्या समस्येवर थेट उपाय ठरेल. बऱ्याचदा आपल्याला असे वाटते की आपले भाग्य आपल्यासोबत नाही, परंतु आजचे मराठी राशी भविष्य आपल्याला हीच शिकवण देते की प्रत्येक वाईट काळानंतर एक सोन्याची सकाळ नक्की उगवत असते. मेष रास आजचे भविष्य आपल्याला हेच सांगते की तुमच्यातील नेतृत्व गुण आज सर्वोच्च पातळीवर असतील. लोक तुमच्या मताचा आदर करतील आणि तुमच्या सल्ल्यानुसार काम करण्यास प्राधान्य देतील. हे सर्व सकारात्मक बदल आपल्या आयुष्यात कायम टिकून राहावेत आणि ग्रहांचे कोणतेही वाईट परिणाम आपल्यावर होऊ नयेत, यासाठी आज एक अत्यंत सोपा आणि अचूक उपाय तुम्हाला करायचा आहे. आज 22 जुलैच्या या पवित्र दिवशी सकाळी स्नान केल्यानंतर तांब्याच्या तांब्यात थोडे जल घेऊन त्यात लाल रंगाची फुले आणि थोडेसे कुंकू टाका. त्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य देताना ओम घृणी सूर्याय नमः या मंत्राचा कमीत कमी 11 वेळा जप करा. त्यानंतर जवळच्या हनुमान मंदिरात जाऊन मारुतीरायांच्या चरणी सिंदूर वाहून लाल रंगाच्या फुलांची माळ अर्पण करा. हा अत्यंत साधा परंतु अचूक उपाय तुमच्या कुंडलीतील मंगळ दोषाचा प्रभाव कमी करेल आणि तुमच्या मार्गातील सर्व अडथळे दूर करून यश आणि समृद्धीचा मार्ग मोकळा करेल. हा उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवा, कारण विश्वासावर संपूर्ण जग चालते. जसे जसे दिवस पुढे सरकेल तसे तसे तुमच्या मनातील संभ्रम पूर्णपणे नाहीसा होईल. आजची संध्याकाळची वेळ तुमच्यासाठी अत्यंत रोमॅन्टिक आणि आनंददायी ठरणार आहे. जर तुम्ही अविवाहित असाल तर तुमच्या लग्नाची बोलणी कुठेतरी पक्की होण्याची दाट शक्यता निर्माण होऊ शकते. ज्यांना प्रेम प्रकरणात यश मिळत नव्हते त्यांच्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे. तुमच्या मनातील भावना समोरच्या व्यक्तीजवळ व्यक्त करण्यासाठी आजचा दिवस सर्वात उत्तम मानला गेला आहे. जे जेमिनाय हॉरोस्कोप टुडे किंवा इतर इंग्रजी माध्यमातून आपली कुंडली तपासतात त्यांनाही आज मराठीतील या अचूक आणि पारंपरिक ज्योतिषाच्या माध्यमातून एक वेगळाच मानसिक दिलासा मिळेल. आपली मातृभाषा आणि आपले पारंपरिक ज्योतिषशास्त्र जेव्हा एकत्र येते तेव्हा त्याचे परिणाम किती अचूक ठरतात याचा अनुभव आज तुम्हाला पदोपदी येईल. आपल्या आजच्या या प्रवासाच्या शेवटाकडे येत असताना मला तुम्हाला फक्त एकच गोष्ट सांगायची आहे की आयुष्य हे संघर्षाचे दुसरे नाव आहे आणि मेष राशीच्या जातकांना संघर्षाची कधीच भीती वाटत नाही. तुम्ही जन्मजात योद्धे आहात. आजच्या या 22 जुलैच्या दिवशी तुमच्या राशीत निर्माण झालेली ही नवी ऊर्जा कधीही वाया जाऊ देऊ नका. जर कोणाशी वाद किंवा मतभेद झालेच तर स्वतःच्या रागावर नियंत्रण ठेवा, कारण तुमचा आजचा क्रोध तुमचेच नुकसान करू शकतो. त्याऐवजी शांत राहून बुद्धीने काम घेतलेत तर अशक्य वाटणारी गोष्टही तुम्ही साध्य करू शकाल. आता वेळ झाली आहे एका अत्यंत सकारात्मक आणि ऊर्जेने भारलेल्या निरोपाची. आजचा हा दिवस तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य आणि ऐश्वर्य घेऊन येऊ हीच ईश्वर चरणी आणि आपल्या लाडक्या स्वामींच्या चरणी प्रार्थना. व्हिडिओ संपवण्यापूर्वी पुन्हा एकदा विनंती करते की जर तुम्हाला आजचा हा प्रवास आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त आपल्या मेष राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत आणि कुटुंबियांसोबत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांनाही योग्य वेळी योग्य ती दिशा मिळू शकेल. कमेंट बॉक्समध्ये पुन्हा एकदा आदराने आणि श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. आपले आयुष्य असेच फुलांसारखे फुलत राहो याच मनपूर्वक सदिच्छांसह तुमची रजा घेते.